विलास खुलेला न्याय, विलास खुलेला न्याय. विलास घुले हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय. विलास घुले यांना न्याय मिळावा आणि सौरभ बजरंग सोनवणे याला अटक करावी या मागणीसाठी बीडमध्ये प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर या प्रकरणात गंभीर आरोप झालेले आहेत. सौरभ सोनवणे हा या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कात होता असा आरोप करण्यात येतोय. या मोर्चामध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे सुद्धा सहभागी झाले होते. बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा करत गुणरत्न सदावर्ते यांनी बजरंग सोनवणे यांना काय इशारा दिलाय ते पहा. विलासची आई माझी आई आहे. 2 दिवस ही आई माझ्या घरी होती, माझ्या ऑफिसला होती. आणि हो रे हो खासदार बजरंग एका तासातच सीआयडीला तपास दिलाय. काय वाकडं करायचं ते वाकडं करून दे. हो, ही गोष्ट सत्य आहे. कारण त्या पत्रामध्ये तेवढा दम होता. दम लगता बे बजरंग, दम लगता. भावांनो, ही माझी बहीण, तिच्या आयुष्यासमोर किती मोठ्या जीवन आहे. कसं कंठायचंय हे वडील, त्यांच्या समोर कसं जीवन आहे. तो भाऊ कशा प्रकारे उपास पोटी कसा विवळत आहे. त्या भावाला डोळे लागत आहेत. दरम्यान बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव या प्रकरणात राजकीय हेतून गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे. बजरंग अप्पा सोनवणेंच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने आणि पवार कुटुंब ताकदीने उभं आहे. याच्याबद्दल आम्ही अनेक लोकांचीही चर्चा केली. आम्ही कालही आमचं तेच म्हणणं आहे, आज एंड उद्याच आहे, की गलिच्छ राजकारण घरापर्यंत घेऊ नका. एखाद्याकडून चूक झाली असेल तर चूक आम्ही कधीही त्याला माफी नाही येणार. पण जर चुकीच्या पद्धतीने जर आमच्या खासदारांच्या कुटुंबाला किंवा कुठल्याही कार्यकर्त्यावर खोट्या केसेस जर या सरकारने केल्या तर आम्ही ते सहन करणार नाही. त्याच्यामुळे स्वतःची राजकीय पाळी भाजण्यासाठी तुम्ही जर बजरंग अप्पांवर किंवा त्यांच्या कुठल्याही पदाधिकारी किंवा कुटुंबावर खोटे आरोप करणार असाल तर ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या विरोधात लढेल. आणि मी पुन्हा रिपीट करते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा ताकदीने बजरंग अप्पा सोनवणेंच्या मागे कालही होता, आजही आणि उद्याही राहील. 20 जूनला केज तालुक्यातील टाकळीमध्ये हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांची हत्या करण्यात आली होती. आतापर्यंत या प्रकरणात 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र सौरभ सोनवणेला वाचवलं जात असल्याचा आरोप होतोय. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आलेला आहे. याच दरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनीही सर्व तपासाला सहकार्य करणार असल्याचं स्पष्ट करत आपल्या मुलाचा सहभाग असल्याचे आरोप फेटाळलेले आहेत. या मोर्चा दरम्यान पोलिसांना निवेदन देण्यात आलंय. त्यामुळे आता या प्रकरणात सौरभ सोनवणेवर कारवाई होते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बीडहून विनोद जिरे, लोकमत.